नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे कारखानीच बोलत असतात की जसं आबासाहेब म्हातारे झालेत तसंच त्यांचा मेंदूसुद्धा म्हातारा झाला आहे. कुणास ठाऊक की त्यांनीच ही केस दाखल करायला लावली असेल आणि स्वतःच पलटली असेल. आणि आता इकडे ते बोलतात की जज साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की ही केस एकदम सरळ सोपी आहे. आता तुम्ही ही केस क्लोज करू शकता. आणि असं म्हणून तिकडे ते हसायला लागतात. आता इकडे ते जागेवर येऊन बसणार तितक्यात आता इकडे इंद्रा येतो आणि आता एकदम त्याचा गळा धरतो आणि बोलतो की काय खोटं बोलतोयस, मी कुठेच सही करायला गेलो नव्हतो, मी स्वतःच्या हाताने सही केली नाही. आणि आता इकडे जे पोलीस वगैरे असतात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. इकडे राणीसुद्धा बोलत असते, आबासुद्धा बोलत असतात. पण आता इकडे तो काही त्याचा गळा सोडतच नसतो, त्याचा राग गणावर झालेला असतो. इकडे जज साहेब बोलतात की इंद्रजित महाडिक, तुम्ही कोर्टामध्ये असं करू शकत नाही. आता असं म्हटल्याबरोबर एकदम तो शांत होतो. आता इकडे कारखानीच मुद्दाम नाटक करतात आणि बोलत असतात की जज साहेब, हे बघा, हे जे इंद्रजित महाडिक आहे ना, हे त्यांच्या वडिलांसारखेच पागल झालेले आहेत आणि मुद्दाम हे सगळं ते म्हणूनच हे सगळं करत आहेत. त्यांचं डोकं ठिकाण्यावर नाहीये आणि मला कोर्टाकडे हीच विनंती आहे की इंद्रजित महाडिक यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी बोलते की नाही जज साहेब, हे माझे जे वकील आहेत, अपोजिट वकील आहेत, ते मुद्दाम माझ्या आशिलांना उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर तिकडे जज साहेब बोलतात, तरीसुद्धा इंद्रजित महाडिक यांनी खूप मोठा म्हणजेच कायदा हातात घेतलेला आहे आणि हे बरं नाहीये. आणि म्हणून आता इकडे इंद्रजित महाडिक यांना नोटीस देण्यात येते कंटेम्प्ट ऑफ कोर्टची. आणि यापुढे आता इकडे इंद्रजित महाडिकांना कुठल्याही तारखेला हजर राहता येणार नाही. आता असं म्हटल्याबरोबर एकदम ही केस इथेच थांबवतात आणि सगळी काही केस पुढच्या तारखेला ढकलतात. आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्रा बाहेर रागारागाने जातो. इकडे सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तितक्या तिथे कारखानीच जातात आणि बोलतात, काय इंद्रजित महाडिक, तुमच्यासारखे जे युजलेस माणसं असतात ना, खरंच त्यांचं मला कधी कधी खूप हसा येतं आणि तुम्ही सुद्धा आज तेच केलं. आता इकडे हे मुद्दाम नाही नाही ते बोलत असतात. त्यावर तिकडे राणी बोलते, सर प्लीज तुम्ही आता एकही शब्द बोलू नका, हे तुम्हाला मुद्दाम बोलत आहेत, हे बघा सर. आणि आता इकडे ती त्याला गप्प राहायला लावते. आता इकडे इंद्रा सगळं काही गपगुमान सहन करते. आता इकडे हा जो कारखानीच असतो तो बोलतो, काय राणी महाडिक, तुम्ही आता लवकरच ही केस हराल आणि लवकरच ही केस आमच्या बाजूने लागणार आणि लवकरच आता तुम्ही घड्याळीचे टिकटिक काटे मोजण्यासाठी तयार व्हा, कारण आता काही तासातच तुमचं ते घर कायमचं तुमच्या हातून जाणार आहे. त्यावर तिकडे राणी बोलते की ॲडव्होकेट कारखानीस, काय म्हणाला होता तुम्ही की ही तुमची 99वी केस आहेत, तुम्ही पूर्ण सक्सेस म्हणजे तुम्ही कधीच हरला नाहीत, पण आता ही 100वी जी केस आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा, कारण आता हा जो तुम्हाला जी काही पण डाव करायचा होता तुम्ही ही केलाय, पण आता समोरचा वार आहे तो माझा आहे आणि आता मी असा काही वार करेल ना, असा घाव टाकेल की तुम्ही ही जी केस आहे ना ते हरून जाल. आणि आता इकडे राणी त्याला चांगलंच चॅलेंज करते. आता इकडे राणीचा हा जो तोरा पाहून आता इकडे यांना खरंच भीती वाटत असते की नेमकं यांचा काय असेल समोरचा प्लॅनिंग. आता इकडे घरी आल्यावर इकडे विक्रांत मस्त दारू वगैरे पित असतो आणि सिगरेट वगैरे पित असतो. आता इकडे त्यावर इकडे उर्मिला जी असते त्याच्यासाठी चिकन चिली घेऊन आलेली असते. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं तू हे सगळं करत राहशील तर पिणार किंवा ये तू पण बस. आणि आता मस्त मस्त गाणे वगैरे ऐकून म्हणजेच गाणे वगैरे लावून तिकडे हे पार्टी करत असतात. तितक्यात आता इकडे काकी येतात आणि अजित आणि ते टेप बंद करतात. त्यावर आता इकडे विक्रांत बोलतो, पाहिलं का उर्मिला, माझ्या आईला माझं सुख बघावलं जात नाहीये. त्यावर आता इकडे उर्मिला बोलते, हो ना, मला हेच कळत नाहीये की तू यांचा मुलगा आहे की तो इंद्रा. आता इकडे त्यावर काकी बोलतात की उर्मिला तोंड सांभाळून बोल. आता इकडे त्यावरती बोलते, मग तुम्ही सुद्धा लायकीत राहायचं. हा, कोणी सांगितलं आमच्या खुशीमध्ये विघ्न घालायला आणि कोणी सांगितलं तुम्हाला ते टेप बंद करायला? गपगुमान स्वतःचं काम करायचं, कशाला आलात? आता इकडे त्यावर अजित आवाज चढवणार. तितकेच विक्रांत बोलतो की गप्प बस. आणि या तिकडे तो बोलतो की जर तुम्ही दोघं जण त्यांची वकिली करायला आला असाल ना तर तुम्ही इथून जाऊ शकता. आता इकडे त्यावर काकी बोलतात, हे बघ विक्रांत, हे जे तुझा अहंकार आहे ना, हेच तुला मोठा भारी पडणार आहे. आणि जेव्हा 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 तुम्ही राणीला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय, तिच्या म्हणजेच तिच्या रस्त्यामध्ये काठी टाकण्याचा प्रयत्न केलाय ना, ती तितकीच खर बनत आली आहे. आणि जशी ती प्रत्येक वेळी तिच्या परिवाराला वाचवते तशी याही वेळी वाचणार आणि लवकरच तुम्ही हे घर सोडून जाणार. आता इकडे काकीचा त्यांना चांगलंच सुनवते. आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो की आई, तुला खरंच माझं सुख बघावलं नाही जात का गं? आता तू बघच, मी जो नेमलाय ना माझा वकील, तो आता काही करून ही केस तर जिंकणार आहे आणि लवकरच त्या इंद्राला आणि त्याच्या बायकोला मी रस्त्याने काढणार की नाही बघ. लवकरच त्यांना भिकारी बनव
मिळेल की नाही बघ. आता इकडे तो नाही नाही ते बोलत असतो, पण काकी आणि अजित त्यांना चांगलंच सुनावतात आणि चांगलेच टोमणे देऊन तिथून निघून जातात. आता इकडे राणी जी असते समोरचं म्हणजे आता इकडे इंद्रला बोलत असते की सर तुम्ही हे खरंच चुकीचं केलंय. आपण काय ठरवलं होतं की आपण संयम ठेवायचा म्हणून. आता इकडे त्यावर तो बोलत असतो की हो माझं चुकलंय, मी सॉरी बोलतोय ना. त्यावर आता इकडे ती बोलते हो सर, पण कसं तरी एक पुरावा सिद्ध करून आपण ही कशी तरी आपल्याकडे वळवली होती केस, पण आता मला नाही वाटत की काही होऊ शकेल. आणि सर तुम्ही माझी हिंमत आहात, तुम्ही माझी ताकद आहात. आता पुढच्या हिअरिंगला तुम्ही येऊ शकणार नाही. आता जर माझी ताकदच माझ्यासोबत नसेल तर माझी ही ताकद अर्धी केल्यासारखी वाटते मला. आता इकडे त्यावर तो बोलतो हे बघ राणी, खरंच मी सॉरी बोलतोय ना. आणि हे बघ तू असं सगळं काही नको बोलू बरं. आणि तू सगळं काही विसरून जा, तू फक्त आपल्या केसवर फोकस कर बरं. आता इकडे त्यावर आबा सुद्धा बोलत असतात की हो तू फक्त तुझ्या केसवर फोकस कर राणी. त्यावर आता इकडे मालती बोलते पण सगळं काही अवघड करून ठेवलंय तू इंद्रा. जरा संयम ठेवलं असतं तर काही झालंय असतं का. आणि राणी तू सुद्धा त्यांना चॅलेंज देऊन बसलीये. आता याच चॅलेंजचा त्यांनी म्हणजेच डोक्यात ठेवून जर समोरची केस आपल्या हाती लागूच दिली नाही तर सगळं संपवलं तर. त्यावर आता इकडे आबा बोलतात नाही मालती, मला चांगलंच ठाऊक आहे की राणीने त्यांना चॅलेंज दिले आणि काहीतरी विचार करूनच तिने हे सगळं केलं असेल. राणी सांग समोरचं काय प्लॅनिंग आहे तुझं. आता इकडे ती बोलते की हँडरायटिंग एक्सपर्ट, त्यावरून आपल्याला म्हणजेच मी कोर्टामध्ये त्यांना बोलवेल आणि त्याच्यावरून आपण सगळं काही सिद्ध करू शकतो. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात की हो हे गुड आहे, हे असं करू शकतो आपण. पण आता इकडे उर्मिलाने यांचा सगळा काही प्लॅन ऐकलेला असतो आणि आता इकडे ती बोलते अच्छा राणीचा नंतरचा प्लॅन हा आहे, मला लवकरच विक्रांतला सांगावं लागेल जेणेकरून त्यांचा हा सुद्धा डाव फेल जाईल. आणि म्हणून तिकडे ती धावत पळत जाते. आता इकडे राणी बाहेर एकटीच असते, विचार करत असते की समोर काय करायचं आणि काय नाही. आता इकडे विक्रांत पेपर्स घेऊन आलेला असतो आणि बोलत असतो मनातल्या मनात की राणी तुझा समोरचा काय प्लॅन आहे ते मला चांगलंच माहिती आहे, पण तुझा प्लॅन तर मी उडवून लावणार आहे, पण आता बघच मी काय करतो. आता इकडे ती विचार करत असते, तिच्याच तालात असते. आता इकडे तो येतो आणि बोलतो की नॉक नॉक. त्यावर तिकडे ती बोलते हे बघा सर तुम्ही ना मला टोमणे आणि एकदम असं काही बोलणार. तितक्यात आता इकडे तो बोलतो की एक गप्पा बस का, मी तुझं भाषण वगैरे ऐकायला नाही आलोय आणि टोमणे मारायला तर बिलकुलच नाहीये. आणि हे बघ मी तुला एक ऑफर द्यायला आलोय. त्यावर आता इकडे ती बोलते कसली ऑफर. त्यावर इकडे तो बोलतो की हे घे, हे पेपर्स घे आणि याच्यावर सिग्नेचर कर आणि तुझी केस वापस घे. ही जी झोपडी आहे ना त्यात तुला मी आयुष्यभर राहू देईन. आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो घे घे घे, हे तुझ्याच भल्याचं आहे. अगं तुझ्यासोबत ते 2 म्हातारे राहत आहेत, त्यांचा तरी विचार कर. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती राणी घेते पेपर्स आणि सगळे काही फार त्यांनी त्याच्या अंगावर उडवून लावते. त्यावर त्याला फार राग येतो आणि बोलतो हे काय केलंस तू. त्यावर इकडे तो बोलतो की अगं आता तू तर हरायला तयारच राहा. आता मी तुझ्या मनामध्ये अशी काही भीती भरेल की तू ही केस स्वतःच मागे घेशील. आता इकडे त्यावर ती बोलते सर ते तर कोर्टच ठरवेल, पण मात्र आता नेमकं कोण भीतंय ना ते दिसतच आहेत. आता इकडे त्यावर तो बोलतो तुला काय वाटतंय मी तुला भीतोय. त्यावर तिकडे ती बोलते सर दिसत नाहीये, खात्रीच पटलीये. आता तर मला अजूनच मजा येईल तुम्हाला हरवायसाठी. आता असं म्हटल्याबरोबर त्याला खरंच भीती वाटत असते आणि तो तिला सुनवून तिथून चालला जातो. पण आता इकडे राणीला समजलेलं असतं की तो सगळा काही भिलेला आहे. आता हा तर भाग इथे संपतो, पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे राणी जी असते कोर्टामध्ये हँडरायटिंग एक्सपर्टला विटनेस बॉक्समध्ये बोलवते आणि आता इकडे ते सगळं काही चेक सुद्धा करत असतात. पण आता इकडे विक्रांत आणि उर्मिला हसत असतात, म्हणजेच यांनी हा सुद्धा डाव उडवून लावण्याचा सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.